23 डिसेंबर 2025ची ती पहाट. पुण्यातील बारामती हॉस्टेल बाहेर म्हणजे विचार करा, कार्यकर्त्यांची आणि मीडियाची प्रचंड गर्दी आहे. आणि या गर्दीत एक साधा गावकरी मागच्या दाराने थेट राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय. आणि तेही एका आचार्याच्या मदतीने. अगदी. आणि कारण काय? तर गाईगुरांसाठी एक छोटंसं गेट उघडण्यासारखा स्थानिक प्रश्न. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण कुडजे गावचे पोलीस पाटील दत्ता पायगुडे यांच्या डायरीतील एका अतिशय रंजक प्रसंगाचा मागोवा घेणार आहोत. खरंय. आणि या स्रोताच्या आधारे आपण एका साध्या माणसाच्या दृष्टिकोनातून एका मोठ्या नेत्याची कार्यपद्धती पाहणार आहोत. अत्यंत शिस्तबद्ध आणि करारी मानले जाणारे दिवंगत अजित पवार यांची पडद्यामागची बाजू कशी होती हे आपण उलगडणार आहोत. म्हणजे हा प्रसंग आहे ना, फक्त एका भेटीपुरता मर्यादित नाहीये. यामागे तळागाळातील लोकांची मोठी धडपड आहे. आदल्या रात्री गावात अमित, तेजस, निखिल आणि इतर गावकऱ्यांची एक तातडीची बैठक होते. हो. आणि प्रश्न वरवर साधा वाटतो. पावसाळ्यात एनडीएच्या हद्दीतील डोंगरावर गुरांना चारा खाण्यासाठी एक छोटं गेट उघडं राहावं एवढीच मागणी असते. पण गावकऱ्यांसाठी तो जीवनमरणाचा प्रश्न होता. रात्रभर झोप न लागलेले पायगुडे पहाटे 5:30लाच पुण्यात पोचतात. पण तिथे पोचल्यावर त्यांना काय दिसतं? तर इच्छुकांचा आणि फाईल्स घेऊन आलेल्यांचा नुसता गराडा. बापरे. म्हणजे तिथे अधिकृत मार्गाने जाणं कठीणच होतं. अगदी बरोबर. अधिकृत मार्गाने गेलो तर आपला प्रश्न लाल फितीत अडकेल ही भीती त्यांच्या मनात असते. म्हणूनच ते तिथे असलेल्या चौबे नावाच्या पीएला भेटणंच मुद्दाम टाळतात. अच्छा. का बरं? कारण पत्रांच्या ढिगाऱ्यात आपला अर्ज कुठेतरी हरवून जाईल अशी त्यांना खात्री असते. म्हणजे हे एखाद्या मोठ्या रॉक कॉन्सर्टसारखं झालं. मुख्य गायकाला भेटायचंय, पण सिक्युरिटी खूप आहे, रांगा मोठ्या आहेत. मग काय करायचं? मग अधिकृत मार्ग सोडून ओळखीच्या माणसाला पकडायचं आणि थेट मागच्या दाराने स्टेजवरच पोचायचं. इथे त्यांनी आचार्याच्या मदतीने आत प्रवेश मिळवला. प्रशासकीय प्रक्रियेला बगल देण्याची ही जी जुगाड वृत्ती आहे ना, ती आपल्या व्यवस्थेबद्दल खूप काही सांगते. हो ना. हे एका मोठ्या वास्तवाकडे बोट दाखवतं. सामान्य माणसाला प्रस्थापित सिस्टमवर विश्वास नसतो. खरंय. खालच्या पातळीवर फाईल वर्षानुवर्ष अडकण्यापेक्षा थेट साहेबांना गाठल्यास काम चुटकीसरशी होईल, ही एक प्रकारची प्रशासकीय हतबलता आहे. पण पायगुडे यांचा हा जुगाड यशस्वी तर होतो, पण खरी कसोटी आत गेल्यावर होती. कारण हा जुगाड करून जेव्हा ते आत पोचतात तेव्हा त्यांना अपेक्षित असलेला गोंधळ तिथे नसतो. हो, तिथे वेगळंच चित्र होतं. आत पांढऱ्या स्वच्छ भिंती. अचानक एक बेल वाजते आणि अजित पवारांचा करारी आवाज कानावर पडतो. मला तेवढे एकच काम नाहीये, माझ्या मागे 100 कामे आहेत. आणि त्यांचा तो रुबाब, पांढरा शुभ्र कुर्ता, मनगटावर घड्याळ आणि एका महिला उमेदवाराला शिस्तीत विचारले जाणारे कडक प्रश्न, हे सगळं वातावरण एकदम तणावपूर्ण होतं. नक्कीच. पायगुडे यांच्या लेखनातून आपल्याला जाणवतं की त्या क्षणी त्या नेत्याचा दरारा किती होता. कामाचा ताणही प्रचंड होता. पण एक रंजक गोष्ट घडते. जेव्हा पायगुडे त्यांच्यासमोर जातात आणि पत्र देतात ज्यात त्यांनी भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेला असतो, तेव्हा हा कडक नेता गालात हसतो. अगदी. आणि गावकऱ्यांचा त्या गेटचा प्रश्न ऐकल्या ऐकल्या क्षणाचाही विलंब न लावता ते म्हणतात, कलेक्टर डूडी यांच्याशी बोला, नाहीतर मी थेट केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी बोलतो. पण एक मिनिट, इथे मला थोडं थांबवावंसं वाटतं. बोला ना. म्हणजे एका छोट्याशा गेटसाठी थेट देशाच्या संरक्षण मंत्र्यांना फोन लावण्याची भाषा, हा निव्वळ राजकीय दिखावा किंवा अतिशयोक्ती असू शकत नाही का? आपण स्रोतात जे वाचतोय त्यावरून असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. वरवर पाहता तसं वाटू शकतं. पण इथे एक अत्यंत महत्वाची प्रशासकीय आणि कायदेशीर मेख आहे. ती कोणती? एनडीए ही एक लष्करी संस्था आहे आणि ती जमीन थेट केंद्र सरकारच्या म्हणजेच संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. अच्छा. म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री किंवा स्थानिक अधिकारी तिथे थेट आदेश देऊच शकत नाहीत. अगदी बरोबर. राज्याच्या पोलिसांना किंवा महसूल विभागाला तिथे थेट हस्तक्षेप करता येत नाही. म्हणूनच या प्रसंगात नेत्याने सेकंदात ओळखलं की हा प्रश्न स्थानिक पातळीवरच्या अधिकारात सुटणार नाही. अच्छा, म्हणजे कायदेशीर ज्युरिस्डिक्शन कोणाचं आहे हे त्यांनी अचूक हेरलं. हो. आणि पायगुडे यांना नेत्याच्या तत्परतेविषयी जो प्रचंड आदर वाटला त्यामागचं मुख्य कारण हीच निर्णय क्षमता आहे. प्रश्न ऐकल्या ऐकल्या कायद्याची गुंतागुंत ओळखून योग्य त्या पातळीवर पोहोचण्याची तयारी, हे यातून स्पष्ट दिसतं. खरंच विलक्षण आहे हे. दत्ता पायगुडे यांच्यासाठी ही भेट पहिली आणि दुर्दैवाने शेवटची ठरली. तो नेता आज हयात नाही यावर त्यांचा अजूनही विश्वास बसत नाही असं त्यांनी लिहून ठेवलंय. निश्चितच.
एका साध्या माणसाला इतका मोठा आधार वाटणं हे या डायरीतून अगदी जिवंत होतं. पायगुडे यांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तो नेता केवळ एक राजकीय व्यक्ती नव्हता, मग तर लाल फितीच्या पलीकडे जाऊन प्रश्न समजून घेणारी आणि मार्ग काढणारी एक स्वतंत्र यंत्रणा होता. आणि इथूनच एक मोठा प्रश्न उभा राहतो ज्याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा. कोणता? जेव्हा एखादा मोठा नेता जगाचा निरोप घेतो तेव्हा त्यांच्या भव्य राजकीय वारशाची नेहमी चर्चा होते. पण खऱ्या अर्थाने एखाद्या नेत्याचा खरा वारसा हा अशा अज्ञात, तत्परतेने सोडवलेल्या छोट्या छोट्या प्रश्नांमध्ये दडलेला नसतो का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अशा किती अगणित कहाण्या, किती सोडवलेले प्रश्न आणि सामान्य लोकांचे अनुभव त्या नेत्यासोबतच कायमचे अज्ञात राहत असतील. श्रोत्यांनी यावर नक्की विचार करावा. आजच्या सविस्तर विश्लेषणात आपण इथेच थांबूया.